नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्था परभणी, संकल्प स्वराज्य उभारणीचं फाउंडेशन परभणी व मित्र परिवाराच्या वतीनं वसमत रोड येथील श्री शिवाजी महाविद्यालय येथे ग्रामदूतांचा कृतज्ञता सोहळा अविरत कार्यक्रम ग्रामविकासाचे समाजसेवेचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी इंद्रजित भालेराव हे होते. मुख्य अतिथी व मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत दळवी तसेच प्रमुख उपस्थिती सुरेश खानापूरकर, हरीश बुटले, अनिल गावडे यांची उपस्थिती होती. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, प्राध्यापक ग्रामसेवक प्रशिक्षक केंद्र कोल्हापूर श्वेता यादव, विशेष कार्यकारी अधिकारी मंत्री इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय मुंबई नानासाहेब कदम, सुवर्ण कदम यांचा, जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेचे संस्था चालक नितीन लोहट यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पहार घालून गौरव करण्यात आला. आज संपन्न झालेल्या ग्रामदूतांचा कृतज्ञता सोहळा या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिजाऊ ज्ञानतीर्थ संस्थेचे शिक्षकवृंद व संकल्प स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. मी असो किंवा उभव असो, आम्ही सर्व शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि गावाकडली माणसं आहोत. तर गावाकडल्या माणसामध्ये गावखेडी ही चांगली व्हावी, प्रेमाची, आनंदाची, सौख्याची व्हावी आणि सोप्या भाषेमध्ये गावं ही शांततामय सहजीवनाचं अधिवास व्हावं, या भावनेनं आम्ही सर्वजण आपण काम करू. मराठवाड्यामध्ये विशेषतः परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये काम करण्याची खूप गरज आहे. तर सर्व नागरिकांना एक कुठल्याही श्रेयवादाची बाब न करता किंवा कुठलीही बाकी राजकीय बाबी विचारात न घेता गावाच्या विकासासाठी शिक्षण, अभ्यासिका, वाचनालय आणि हरितग्राम आणि इतर सर्व चांगले विधायक उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा. माझ्या व्यक्तिशः जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच आतापर्यंत काम केलं आणि पुढेही करण्याचा प्रयत्न करेल. आमचे मित्र परिवार प्रामुख्याने नितीन लोहट सर, जिजाऊ ज्ञानतीर्थचे प्राचार्य यांनी आणि संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन यांनी मिळून हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. अतिशय भारावून टाकणारा हा क्षण आहे. मागील 6 वर्षापासून मी परभणीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतो आहे. या कालावधीमध्ये वेगवेगळे अभियान आम्ही राबवले. हरितग्राम, माझं गाव माझं तीर्थ, वृक्ष लागवडीचं मोठ्या प्रमाणात चळवळ राबवली. शेतकऱ्यांसाठी विविध योजनेमधनं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु आमच्या सर्व मित्रमंडळीने अतिशय मोठा सोहळा, हा निरोप समारंभाचा सोहळा ठेवला. खरं तर माझ्याकडे कुठलेही शब्द नाही आहेत त्यांचे आभार मानायला. मी सदैव त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. यापुढेही त्यांनी हा जो कार्यक्रम केला, जबाबदारी वाढलेली आहे माझी. जिथे जात आहे तिथे पण उत्तम काम करण्याचा मी प्रयत्न करेन. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.